हे मान्य आहे ना? आम्हाला तर नाहीच आहे. कारण माझी भारत माता जी मी म्हणतो, का भारत माता म्हणतो माझी, कारण तिला स्वतंत्र होण्यासाठी कितीतरी कष्ट घ्यावे लागले होते. की पुन्हा तेव्हाचे परके होते, पण आता यांची जी नीती आहे, जी इंग्रजांची नीती होती, तोडा फोडाने राज्य करा, तीच यांची नीती सुरू आहे. जातीपातीत भांडणं लावायची, दोन समाजामध्ये भांडणं लावायची, हिंदू मुस्लिम दंगे, हिंदूंमध्ये दंगे, मुसलमानांमध्ये दंगे, यांच्यामध्ये दंगे, आणि आपल्या पोळ्या शेकायच्या. आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे, घर पेटवणारं आमचं हिंदुत्व नाहीये. आणि मला खात्री आहे की आज ही नुसती एक छोटी माझी भेट आहे. मी तुमच्या इकडे आलो, मला पण बरं वाटलं चौलमध्ये मी आलो, कारण नंतर लोकसभेची निवडणूक आता वाजेलच बिगुल, कारण अर्थसंकल्प झालाय, राम मंदिर झालं, आता राम मंदिर होऊन गेलं, आता काम भरोसे बोला ना, किती दिवस राम भरोसे मतं मागणार? 95-90 पासून तुम्ही राम भरोसे मतं मागताय, झालं राम मंदिर, आता काम भरोसे बोला. 10 वर्ष तुम्ही काही केलं नाहीत. आणि इथल्या पर्यटकांसाठी सुद्धा जे काही व्यावसायिक आहेत, तुम्ही मला सांगा, आपलं सरकार होतं तेव्हा तुम्हाला त्रास होता का? नाही असेल तर हो सांगा, नसेल तर नाही सांगा, पण जे बोला ते जोरात बोला. मग तुम्हाला मी वचन देतो, कारण इकडे मोठा चांगला छान किनारपट्टा लाभलेला आहे. सगळे जे काय आहेत विनाशकारी प्रकल्प हे माझ्या कोकणामध्ये, म्हणजे मध्ये पंतप्रधान सिंधुदुर्गाला येऊन गेले, किल्ल्यात नव्हते गेले पण येऊन गेले, एक महाराजांचा पुतळा उभारला, नौदल दिन साजरा केला, पण जाताना पाणबुडी पर्यटन प्रकल्पही गुजरातला घेऊन गेले. क्रिकेटची मॅच फायनल कुठे नेली? गुजरातला गेल्यावर काय झालं? आता परवा फिल्मफेअर अवॉर्ड सोहळा तिकडे घेऊन गेला. म्हणजे नुसतं ओरबाडायचा, महाराष्ट्र ओरबाडायचा. अहो तुम्ही गुजरातला मोठं करा, आम्ही तुम्हाला मदत करू, पण इथे सुद्धा जे गुजराती समाज माझ्यासोबत राहतोय, महाराष्ट्रामध्ये राहतोय, देशभर राहतो आहे, त्यांनी काय करायचं मग? का तुम्ही गुजरात आणि संपूर्ण देशामध्ये भिंत उभी करतात? गुजरातही आमचाच आहे, संपूर्ण देश आमचा आहे, पण गुजरात तुम्ही समृद्ध करताना माझ्या महाराष्ट्राचं वैभव नका ओरबाडू. तुम्ही गुजरातमध्ये न्या, उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा त्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे. राम मंदिर केलं, उद्योग किती आणले? बिहारमध्ये नितीश कुमारला घेतलात, पण 10 वर्षात उद्योग किती आणलेत? अगदी जिथे जिथे यांचं राज्य आहे तिथे तिथे उद्योग किती आणले याची यादी द्या ना, विचारा. आणि हे सगळे जे काय भांडाफोड आहे, हे आपल्याला निवडणुकांची तयारी होण्याच्या आधी हे लोकांमध्ये न्यावं लागेल. कारण हे यांचं असंच आहे, हे जंतर मंतर करायचं, स्वप्न दाखवायची, भूलभुलैया उभा करायचा. आज करवाढ झालेली नाही, कारण खरा अर्थसंकल्प निवडणुकीनंतर सादर होणार आहे. दुर्दैवाने यांचं सरकार आलं तर जसा आजपर्यंतचा अनुभव आहे की निवडणुकीपर्यंत, मतदानापर्यंत गॅसचे दर खाली येतात, आणि मतदान केलं की पुन्हा सगळे गॅसवर. पेट्रोलचे भाव तोपर्यंत खाली, मतदान झालं का पेट्रोल वाढलं. हे सगळं आता 10 वर्ष अनुभव घेतलेला आहे. 10 वर्ष आपल्या आयुष्याची आपल्या देशाने यांच्या नादी लागून वाया घालवलेली आहेत. याच्या पुढे मात्र असं होता कामा नये. आता याच्या पुढे होता कामा नये, आणि म्हणून तुमच्यावरती मी जबाबदारी सोपवतोय. कदाचित मला निवडणुकीच्या वेळेला चौलमध्ये येता नाही येणार, कारण निवडणुकीचे दौरे तुम्हाला माहिती आहेत, लागले की मोठमोठ्या सभा होत असतात, म्हणून मी आज तुमच्या समोर आलेलो आहे. पण चौलमधनं आघाडीची आणि अलिबागमधनं आघाडीची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का? जोरात, एवढं जोरात की छप्पर उडालं पाहिजे. आणि छप्पर उडून चालणार नाही, तो आवाज दिल्लीवरती जाऊन आदळला पाहिजे. ठीक आहे, मग ठरलं. मागच्या निवडणुकीत कोल्हापूरकरांनी एक घोषणा दिली होती, आमचं ठरलंय. तसं तुमचं ठरलंय? भगवा एकच, तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि आपल्या शिवसेनेचा. दुसरी शिवसेना, दुसरा भगवा आम्हाला मान्य नाही, आणि भाजपचं फडकं तर अजिबात नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. आवाज कुणाचा? उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामधून पुन्हा एकदा भाजप आणि मोदी यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे. तसंच त्यांनी राहुल